सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 79 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि जे नवीन वाचक आहेत त्यांनी ही कथा पहिल्या एपिसोडपासून वाचावी. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती या कथेचे 4 भाग अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा ऐकावेत. तन्वीने फार खुश होऊन नाश्ता बनवला. अर्जुन नेहमीच्या वेळी डायनिंग टेबलवर आला आणि तिला म्हणाला, तनू तुझं काय चाललं आहे? मी किती सांगितलं तरी तू ऐकतच नाहीस माझं. यू जस्ट रिलॅक्स बेबी. तुला हे सगळं करायची काय गरज आहे का? आणि लाडात येऊन तन्वी म्हणाली, मग मी काय करू अर्जुन? मला तर दुसरं एखादं काम सांग. तुला माहीत आहे ना मला कामाची सवय आहे. आय एम वर्किंग वुमन आणि मला बिझी राहायलाच आवडतं. टाईमपास करून वेळ वाया घालवणं मला आवडत नाही. काम हेच माझं सर्वस्व आहे. ही माझी किती वर्षाची सवय आहे आणि ती सवय अशी सहजासहजी जात नाही. आणि अर्जुन म्हणाला, अगं दुसऱ्या लेडीज बघ ना, मस्त किटी पार्टी करतात, शॉपिंग करतात, हॉटेलिंग करतात आणि नाहीतर तू. आणि ती म्हणाली, अर्जुन आय एम नॉट लाईक अदर लेडीज. आय एम डिफरंट. यू नो व्हेरी वेल. अर्जुन मी इतर बायकांसारखी नाही, मी वेगळी आहे. तुला हे चांगलंच माहीत आहे ना. मला नवऱ्याच्या पैशावर ऐश करायला, लोळत पडायला जमत नाही. आणि अर्जुन हळूच गोड आवाजात म्हणाला, आय नो स्वीट हार्ट, यू आर टोटली डिफरंट फ्रॉम अदर लेडीज. यू आर व्हेरी स्पेशल अँड दॅट्स वाय आय चूज यू. मला माहीत आहे तनू, तू इतर बायकांपेक्षा खूप वेगळी आहेस, खूप स्पेशल. म्हणून तर मी तुझी निवड केली ना. आणि असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला आणि ती हसली आणि म्हणाली, यू नो ना बेबी. मग असू देणार रे, मला घरात काहीच काम नाही. तुला माहीत आहे ना मला कामाची सवय आहे. तुझ्याकडून जर तुझं काम असं अचानक काढून घेतलं तर कसं वाटेल तुला? आणि अर्जुन थोडा विचार करायला लागला, कारण त्यानंच तर तिला घरी बसवलं होतं आणि तिची कंपनी आता तोच हँडल करत होता. कारण त्याच्या बायकोनं ऑफिस सांभाळणं त्याला आवडत नव्हतं आणि हे तन्वीला चांगलंच माहीत होतं. म्हणून तर आता ती इतकं सगळं बोलली, पण त्यानं तिचं काम बंद केलं म्हणून त्याला तिनं दोष नाही दिला. कारण त्याची पत्नी होण्याचा निर्णय हा तिचा होता आणि ती त्यातच खुश होती. आणि ती म्हणाली, अर्जुन मी तुझी कोण आहे? आणि तिच्या या प्रश्नाने तो चक्रावला. असं का विचारतेस? तू विसरलीस का? यू आर माय लवली वाईफ डिअर. आणि ती म्हणाली, मी तुझी बायको आहे ना, मग माझं काम फक्त नाईटलाच आहे का? आणि त्यानं एक घास खाल्ला आणि हसून गप्प झाला. तिला काय म्हणायचं होतं हे बहुतेक कळलं होतं अर्जुन सरांना, पण त्यांना खरंच असं वाटत होतं की बायकोचं काम फक्त रोमॅन्स करणं एवढंच असतं. आणि आता तो गालातल्या गालात हसत होता आणि तिचा मुद्दा त्याला पटत आहे हे पाहून ती म्हणाली, मग आता पत्नी म्हणून, या घरची सून म्हणून हे घर सांभाळणं, त्याची काळजी घेणं, नवऱ्याची आवड निवड जपणं, त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझा हक्कसुद्धा आहे, कळलं? आणि शेवटचं वाक्य ती बायकोच्या अधिकाराने जरा आवाज चढवत बोलली आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि हसता हसता त्याला ठसका लागला. तशी तन्वी कासावीस झाली आणि ती तिच्या जागेवरून उठली. तिनं पटकन त्याला पाणी दिलं आणि खूप प्रेमानं त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, हळू हळू ना अर्जुन, खाताना कोण हसतं का रे, तेही इतक्या मोठ्याने. आणि तो पाणी पिऊन जरा शांत झाला आणि मग पुन्हा हसत हळूच आवाजात म्हणाला, तनू रिअली, अगं खरंच मला असंच वाटत होतं की बायकोचं काम फक्त रोमॅन्स करणं हेच असतं, ऑल डे अँड ऑल नाईट. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तिच्याही अंगावर रोमांच उभा राहिला आणि लाजून हसत म्हणाली, नॉटी बॉय. आणि आता त्याला ठसका लागला हे पाहून, ती किती कासावीस झाली होती हे पाहून त्यालाही वाटलं की जसं मला तिची गरज आहे तशीच या घराला सुद्धा तिच्या प्रेमाची गरज आहे. ती बोलत होती ते बरोबर आहे हे त्याला पटलं आणि तिच्या हातावर हात ठेवून तिला म्हणाला, तनू आय ॲग्री विथ यू बेबी. आजपासून हे घर आणि किचन तुझं आणि तसंही तू या घराची मालकीण आहेस. तुला काय हवं ते तू करू शकतेस. मी तुला काही बोलणार नाही. तुला जर आनंद वाटत असेल या घराची काळजी घेऊन तर होऊ दे तुझ्या मनासारखं, ओके? आणि ती खूप आनंदून गेली. तन्वी फार खुश झाली आणि त्याच्या हातावर किस करत हसतच म्हणाली, थँक्यू सो मच डिअर, आय लव्ह यू जानू. आणि अर्जुन खटाळपणा करत तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, पण तनू रात्री मला काहीही कारण सांगायचं नाही हां. आणि तिला काहीच कळेना आणि काहीही न समजून ती म्हणाली, म्हणजे कशाबद्दल बोलत आहेस तू? मग अर्जुन तिला म्हणाला, रात्री मी दिवसभर काम करून कंटाळले, दमले, आता नको जवळ येऊ, झोपूच दे, दूर हो, नको ना हात लावू असं म्हणालीस तर पुन्हा
तुझं काम करणं बंद म्हणजे बंद, तेही कायमचं. माझ्यासाठी तू रात्री फ्री असली पाहिजेस. तुझी रात्रीची वेळ फक्त आणि फक्त माझीच असली पाहिजे. आणि आता तन्वी खूप हसली आणि आता तन्वी मॅडमना ठसका लागला. मग अर्जुनने तिला पाणी दिलं आणि म्हणाला, किती हसतेस ग, खाताना हसायचं नाही. आता तूच म्हणाली होतीस ना. आणि ती ठसका आवरत म्हणाली, हो पण तू बोललास आणि हसायला आलं. मग अर्जुन म्हणाला, दॅट्स ओके बट यू रिमेंबर व्हेरी वेल व्हॉट आय सेड. ते असू दे तनू, पण तू मात्र लक्षात ठेव मी काय म्हणालो ते. कळलं. आणि तन्वी हसून म्हणाली, येस आय रिमेंबर दॅट. तुमच्या रात्रीच्या सेवेत काही कमी पडणार नाही हां अर्जुन सर. आणि आता अर्जुन हसून म्हणाला, दॅट्स माय गुड गर्ल. असं तो तिचा गाल ओढत म्हणाला. आणि काहीतरी आठवून तन्वी म्हणाली, अर्जुन मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आणि अर्जुनने हातातील वॉच पाहिलं. अजून 3-4 मिनटं होती तिच्याकडे. आणि तो म्हणाला, बोल ना. आणि ती म्हणाली, मला कुणालविषयी बोलायचं आहे. तसं त्याला पुन्हा ठसका लागला, पण थोडा हळू. आणि तो मनात म्हणाला, ओह माय गॉड, ही अजूनही विसरली नाही ना. आणि नाहीच विसरणार. ती खूप शार्प आहे. संधी मिळताच पलटवार नक्कीच करणार ती. आणि मग अर्जुन म्हणाला, तनू लिसन बेबी, नाव आय एम गेटिंग लेट. आता मला उशीर होतोय. आपण संध्याकाळी रिलॅक्स बोलूया का. आणि ती म्हणाली, ओके नो प्रॉब्लेम. ती अशी म्हणाली, पण अर्जुन तिचं बारीक निरीक्षण करत होता की तिच्या बोलण्याचा टोन कसा आहे. पण त्याला वेगळं असं काही जाणवलं नाही की ती चिडून बोलत होती. आणि तो त्याने नाश्ता संपवून तिला बाय बाय केलं. तिच्या कपाळावर त्याचे थंड ओठ टेकवले तशी ती शहारली आणि गालात गोड गोड हसली. आणि तिला हसताना पाहून त्याने त्याचे ओठ हळूच तिच्या ओठांकडे वळवले. तसं तिनं लाजून तोंड फिरवलं आणि हसत हसतच म्हणाली, आता नाही लेट होत अर्जुन सर. तोही तिची गंमतच करत होता. आणि लगेच हसून तिच्या गुलाबी ओठांचा नाद सोडून देत तो हसूनच म्हणाला, ओके आय विल सी यू ॲट नाईट. ठीक आहे आत्ता जातो, पण रात्री तुला पाहतो. आणि बाय बाय म्हणत तिला हॉर्न देऊन निघून गेला. अर्जुन ऑफिसला आला. 4 दिवस स्टडी करून अर्जुनने सांगितल्याप्रमाणे अतुलने एक प्रेझेंटेशन बनवलं होतं. तो अर्जुनला म्हणाला, सर तुम्ही सांगितलं ते काम झालं आहे. आणि अर्जुन म्हणाला, ओके लेट्स सी, आपण पाहूया. तू सर्वांना कॉन्फरन्स हॉलमध्ये लगेच 5 मिनिटात या असं इन्फॉर्म कर. आणि सगळे आले की मला सांग. देन आय विल कम. ओके सर असं म्हणून अतुल गेला. त्यानं लगेच सगळ्यांना 5 मिनिटात कॉन्फरन्स हॉलमध्ये यायला सांगितलं. आणि सगळे 4 मिनिटात हजर झाले. आणि मग शेवटी अर्जुन सरांची एंट्री झाली. तो फार रुबाबात दरवाजा ढकलत आत आला. तसे कॉन्फरन्स हॉलमधली तबक्या आवाजातली कुजबूज शांत झाली आणि सगळे ताडकन उभं राहिले. मग अर्जुन त्याच्या हेड चेअरवरती बसला आणि सगळ्यांना उजव्या हाताची 2 बोटं उंचावून ती 2 वेळा खालीवर केली. ही त्याची नेहमीची सर्वांना बसा असं न बोलता म्हणण्याची पद्धत. त्यानं ती खूण केली तसे सगळे बसले. आणि अतुलने प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी लाईट बंद केला आणि तो ते दाखवू लागला. अर्जुन सर फार बारकाईने ते सगळं पाहत होते आणि मध्ये मध्ये त्याला थांबवून उलट सुलट प्रश्न विचारत होते. आणि अतुलसुद्धा त्याच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देत होता. आणि अर्जुन सरसुद्धा पूर्ण सॅटिस्फाय झाले होते त्याच्या उत्तरांनी. अँड फायनली आफ्टर 25 मिनिट्स प्रेझेंटेशन इज ओव्हर. आणि शेवटी 25 मिनिटांनी प्रेझेंटेशन संपलं. लाईट लागली आणि सर्वांनी टाळ्या वाजवून अतुलचं कौतुक केलं. अर्जुनसुद्धा फार इम्प्रेस झाला होता. अगदी तंतोतंत जसं अर्जुनला हवं होतं तसंच प्रेझेंटेशन तयार केलं होतं. खूप हुशार होता अतुल. म्हणून तर दरवर्षी त्यानं न मागता त्याची सॅलरी वाढवत होते अर्जुन सर. आणि त्यानंही अतुलच्या हातात हात देऊन गुड जॉब म्हणत त्याचं अभिनंदन केलं. आणि एक नजर सर्व स्टाफवर टाकून त्यानं विचारलं, इफ एनी ऑब्जेक्शन ऑन धिस प्रेझेंटेशन. कोणाला काही सांगायचं आहे का किंवा आणखीन काही सुचवायचं असेल तर सांगू शकता. आणि आता सगळे शांत होते. खुद्द अर्जुन सरांनीच त्याची उलट तपासणी घेतली होती आणि त्यांचंही समाधान झालं होतं. मग आता इतरांनी ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नव्हतं. मग आता अर्जुन पुन्हा त्याच्या केबिनमध्ये आला. आता तो अजूनही तोच विचार करत होता. आणि अतुलला म्हणाला, अतुल व्हॉट आय से. अतुल मी काय म्हणतो. आणि अतुल म्हणाला, येस सर. मग अर्जुन म्हणाला, आता आपल्याला या प्रोजेक्टला लीड करण्यासाठी एक लीडर हवा आहे. आपल्या स्टाफमधील कोणीतरी असं शोध आणि त्याला हे सगळं समजावून सांग इन डिटेल. मला काहीही चूक होता कामा नाही. गॉट इट. आणि थोडा विचार करून अतुल म्हणाला, अर्जुन सर आय थिंक आय कॅन डू इट.
आणि अर्जुन म्हणाला, आर यू मॅड? यू आर माय पर्सनल असिस्टंट. गॉट इट? आणि तू जर इथं नसशील तर माझं काम कोण करणार? हिअर आय नीड यू. अंडरस्टँड? मला इथे तुझी गरज आहे, समजलं? तू दुसरं कोणीतरी तयार कर या कामासाठी. तुला माहीत आहे ना, या प्रोजेक्टसाठी सारखं आउट ऑफ डेस्टिनेशन राहावं लागेल, 1-1.5 वर्षासाठी तरी. आणि तुझ्याशिवाय माझं इथं पानही हलत नाही. आणि आता अर्जुन सर अतुलला सोडायला तयार नव्हते. हे पाहून अतुल खट्याळपणा करत लाजून हसत म्हणाला, इश, आय नो सर, तुम्ही असं का म्हणताय? आणि त्याचा असा रोमॅन्टिक आवाज ऐकून अर्जुनने लॅपटॉपमधनं डोकं काढलं आणि आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि गालात थोडंसं हसत म्हणाला, झाली याची नौटंकी सुरू. आणि पुढे म्हणाला, का रे, का म्हणतोय मी असं, सांग बरं. आणि अतुल तेच नाटक कंटिन्यू करत म्हणाला, आय नो सर, यू लव्ह मी ना, यू कांट लिव्ह विदाऊट मी. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझ्याशिवाय नाही ना राहू शकत. आणि त्याचं हे बायकांसारखं लाजणं पाहून अर्जुनला तन्वीचीच आठवण झाली. तीही अशीच लाडात येत त्याच्या हातात हात घालून, आय नो जानू, यू लव्ह मी ना, असं खूप गोड आवाजात म्हणायची. आणि आता तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, अतुल, यू आर सो क्यूट यार. तुझी बायको का तुला इतकं रागवते काय माहीत. आणि अतुल म्हणाला, तिला माझी किंमत नाही ना सर. आणि तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता हे पाहून तर ती खूप जल्लोष करत असते. तेही खरंच होतं म्हणा. अतुल अर्जुन सकाळी 9 ते रात्री कधी 8 तर कधी 10-11पर्यंत काही ना काही कारणाने सतत एकत्र असायचे. आणि घरी गेलं की फोनवर बोलणं त्यांचं. त्यामुळे तिला अर्जुन सर म्हणजे तिची सवतच वाटायची. आणि त्या दोघांना ती नवरा बायको असं चिडून म्हणायची. कारण अतुलकडे तिच्यासाठी खूप कमी वेळ असायचा. तो तर दिवसभर ऑफिस आणि रात्री अर्जुन सरांना एकटं वाटू नये, त्यानं रागाच्या भरात ड्रिंक करून काहीतरी चुकीचं करू नये म्हणून अतुल त्याची काळजी करायचा. पण आता तन्वी आणि अर्जुनचं नातं नॉर्मल झाल्यापासून अतुलला खूप चुकल्यासारखं वाटत होतं. ऑफिस बाहेर संध्याकाळी अर्जुनची कंपनी मिळवण्यासाठी तो धडपडत असतो. आफ्टर ऑल दे आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. पण आता अर्जुन सरांनाच लवकर घरी जाऊन बेड पकडायची घाई असते ना. पण आता अतुलला अर्जुनची काळजी वाटत नव्हती. तन्वी मॅडम त्याला व्यवस्थित हँडल करत होत्या इन एनी सिच्युएशन. ते आता अर्जुनला सांभाळायला शिकली होती. आणि आता नेहमीप्रमाणेच अर्जुनचा टिफिन आला. आणि आज तर काय, तन्वी मॅडमच्या डिअर हबीने स्वतः त्यांना किचनची चावी दिली होती. आणि आणखीन एक कारण होतं परवानगी देण्यामागे. कालचा तिचा राग कमी होईल ना. मग काय, आजचा डबा तर त्यांनी अतिशय मन लावून बनवला होता. त्यात होतं नव्हतं तेवढं प्रेम ओतलं होतं तन्वीनं. कसलंही दडपण न घेता तिने त्याच्यासाठी लंच बनवला होता. आणि त्यानं डबा उघडला तशी त्याला पहिल्यांदा दिसली ती चिठ्ठी. त्याला अपेक्षा होतीच की तिची चिठ्ठी नक्कीच असणार. त्यानं हसतच ती चिठ्ठी उघडली तर त्यात लिहिलं होतं, आय एम सो हॅपी जानू, तू मला किचनमध्ये जाण्याची परमिशन दिली. याचं गिफ्ट मी तुला नक्की देणार नाईटला. आय वेट फॉर यू डिअर, कम सून. अँड आय लव्ह यू माय पिसाळलेला धूमकेतू. आणि अर्जुन जेवायचं सोडून खूप हसायला लागलं. आणि अतुलने ओळखलं की काय झालं असेल. तरी पण अतुल मघाच्या सारखा लाडात येऊन म्हणाला, असं एकटेच का हसताय सर? मला पण सांगा ना काय झालं, म्हणजे मी पण हसेल आणि माझंही आयुष्य वाढेल. माझी बायको तर काय असलं काही करणार नाहीच. निदान तुमच्या चिठ्ठ्या वाचून तरी मला सुख मिळू द्या. मी डोळे मिटून चिठ्ठी वाचता हवं तर, असं अतुल म्हणाला. आणि मग तर काय, अर्जुन सरांना लागोपाठ सलग हास्याचे 2 झटके आल्यासारखे ते खुर्चीतून उठतच हसायला लागले. बाहेर सगळ्यांना काचेमधून दिसत होतं की सर नुसतेच वेड्यासारखे हसत होते पोट धरून. पण का? आणि झाली सुरू चर्चा. नुसती चर्चा नाही तर महाचर्चा. जेवण करता करता प्रत्येकजण जेवणाबरोबर तोंडी लावायला हाच विषय चघळत होतं. आणि सगळ्या उलटसुलट चर्चेनंतर अनेक तर्कवितर्क बांधल्यानंतर शेवटी सगळ्यांचं एकमत झालं की नक्कीच अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची गुड न्यूज आहे. म्हणूनच अर्जुन सर इतके हसत आहेत. नाहीतर इतकं आनंदाने वेडं होऊन हसताना त्यांना कधीच कोणीच पाहिलं नव्हतं. आणि आता आतमध्ये अर्जुन सरांनी त्यांचं हसू आवरलं आणि म्हणाला, अतुल, स्टॉप इट यार, तुम्ही दोघेही ऑसम आहात. घरी ती आणि ऑफिसमध्ये तू. आणि अतुल पुन्हा तसाच मागाच्या सारखा लाडात येत म्हणाला, अर्जुन सर, काय हे सांगा ना त्या चिठ्ठीत काय आहे. आणि अर्जुनने त्याला ती चिठ्ठी दाखवली आणि तोही हसायला लागला आणि म्हणाला, आता कळलं मला की हा पिसाळलेला धूमकेतू कसा दिसतो, कुठे राहतो, ज्याचा शोध इतके दिवस सगळीकडे घेतला
तो तर माझ्याच आसपास होता की. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड? या पिसाळलेल्या धूमकेतूचा अर्थ काय हे शोधायचं आहे. आणि अतुल म्हणाला, ते आता तुम्ही पिसाळलेल्या धूमकेतूच्या बायकोलाच विचारा. व्हेरी सिम्पल. पण अर्जुन सर, आता या चिठ्ठीचं उत्तरही असंच, तोडीस तोड आणि शेरा सव्वा शेर असायला हवं हां, नाहीतर तुम्ही हराल. मग अर्जुन सर म्हणाले, मग देणार ना, मीही अगदी तोडीस तोड उत्तर देणार. आणि आता जेवण झालं आणि त्यानं चिठ्ठी लिहून डब्यात ठेवली. तन्वीने डबा उघडला आणि वाचू लागली. हाय जान, टुडे लंच वॉज ऑसम. पण नेहमीप्रमाणेच तुझ्या इतकं ऑसम नव्हता. बट रिअली लॉट ऑफ थँक्स फॉर दिस. बाय अँड टेक केअर स्वीटहार्ट. अँड आय लव्ह यू माय पांढरीपाल. आणि हे वाचून तन्वीसुद्धा किचनमध्ये हसत सुटली. आणि तिथल्या नोकरांनाही तिला असं वेड्यासारखं हसताना पाहून हेच वाटलं की नक्कीच तन्वी मॅडमकडे गुड न्यूज असणार. हुश, आज खूप इंग्लिश मारली बाबा या एपिसोडमध्ये. माझं गावठी इंग्लिश आवडलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.